थँक्यू सो मच सर्वेश आणि सौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती 18 नंबरची जर्सी सुजल बॉलिंग ट्रॅकवरती पहिला षटक 30 सर्कल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक लावले गेलेले आहेत परंतु पॉवर प्ले नसणार आहे याची नोंद ठेवा 3 ओव्हरचा मॅच आहे पॉवर प्ले नसणार आहे याची नोंद ठेवा पाहूया पहिलाच बॉल पहिला चेंडू सर्वेसाठी सर्वेशने मात्र जागा बनवली होती की आम्हाला कव्हरच्या रिझर्वमध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचं आहे आणि कव्हर पॉईंट आणि कव्हरच्या रिझर्वमध्ये खेळण्याचं मन बनवलं होतं सर्वेशनं परंतु इथून हा चेंडू मात्र डॉट बॉल जातोय निर्धाव चेंडू पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवरनं सर्वे जागा बनवतोय परंतु त्यांच्या बॅटवरती चेंडू येत नाही आहेत इथून क्षेत्ररक्षक साई मात्र चेंडू पर्यंत पोहोचलाय सिंगल धाव कंप्लीट झाली आहे लेगबाईच्या स्वरूपात ही सिंगल धाव आहे असं यस ओके धन्यवाद सर सिंगल धाव परिपूर्ण केली जाते आहे हलवतात का काय कोण हॅलो नाही वायर मध्ये कोणतरी हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक पाहूया पुढचा चेंडू इथून उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहिला होता पाहूया क्षेत्ररक्षक आहे साहे चेंडूला फेकेल तत्पूर्वी सर्वेश मात्र सेफ झोन मध्ये येतोय कारण की खतरेची भरलेली धाव होती सर्वेश मात्र इथून खतरेत होता परंतु तो खतरा टळला जातोय हॅलो जाऊया इथून पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सर्वेश इथून फसला गेला जाळ्यामध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये धावत सुटला आणि जेल घेणं कठीण होतं सर्वेशने पूर्ण आपली आशा सोडली होती की आपला विकेट गमावला की काय मी परंतु इथून काही क्षणामध्ये त्याला कळलं की आता जेल होणार नाही आहे आणि धावत सुटला आणि इथून आपल्या स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवरती येऊन पोहोचला सिंगल कंप्लीट झालाय धावांचा चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय टोटल 5 शेवटचा बॉल बाकी आहे धावांचा विचार केला तर धावफलक 9 धावा हॅलो 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 चेक हॅलो पाहूया आमच्या छोटेसे मुलं आहेत ती मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत टॉस बॉक्समध्ये आणि इथून आपण पाहिलं तर पहिला ओव्हर हॅलो 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 चेक जावे इथून
गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अंशला पण आमंत्रित केलंय. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये 10 धावांचा खर्च झालं. चांगला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. इकडून चांगलं प्रयत्न राहिलं गेलं. जरा सांभाळून आपलं काळजी घेत जा. इथून जावे इथून चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. हे कॉम्पिटंट असतं. जी पहिली मॅच जिंकली आणि त्या पहिल्या मॅचला जिंकल्यानंतरचा कॉन्फिडन्स काय असतो तर हा असतो. आपल्याला गोलंदाजीमध्ये पुढच्या फेरीमध्ये खूप चांगला प्रभावित काम करायचं आहे. या अनुषंगानं प्रत्येकाला प्रत्येकाचा बेस द्यायचा आहे. या अनुषंगानं मात्र खेळ करायचा आहे. आपलं घरचं मैदान आहे. घरच्या आई बहिणी आपल्या बायको आपली मुलं आपल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर नक्कीच आपल्याला तो परफॉर्मन्स सुद्धा तेवढा चांगला करावा लागेल. उडावलाय लॉट केलाय लांब लचक जाओर लेके आओ असं फलंदाजाने सांगितलंय. षटकार. आणि या षटकारानं धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 20 धावा. 20 धावा इथे पाहायला मिळत आहेत. वीस धावा इथे स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू. ओहो इथून अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अटॅक तर फलंदाजाने केलाय. 9+4 म्हणजे 5 धावा. वेडी संघ आता वेगाने चाललाय. सुसाट चाललाय. 4 धावा. जाऊया पुढचा चेंडू. पुढचा चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरती. या षटकातील उर्वरित फटका 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 आसमानी टोला. लांब लचक काय फटका खेळलाय. खूपच लांब फेकलाय. षटकार. एक एंड वरती शांत आहे परंतु इथून आता गाडी मात्र चालली आहे. फलंदाज सौरभची गाडी वेगाने चालली आहे. या मॅच मध्ये सौरभ आता नाचवतोय गोलंदाजाला. फटका खेळला. इंटू दी गॅप असेल का. इंटू दी गॅप आहे. या ओव्हर मध्ये गोलंदाजाचं पूर्णपणे पिसं काढण्याचं काम चालू आहे. दोबी पछाड. चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. पाहूया पुढचा चेंडू. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा आल्याय.
आणि इथून लोअर पेचचा चेंडू होता. आता मात्र ओळखणं फलंदाजाला कठीण झालंय आणि इथून व्हेरिएशन ही काळाची गरज आहे. अपडेट करणं आपल्याला स्वतःला 6 चेंडूमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. पहिले 6 चेंडू अपडेट करणं गरजेचं होतं आणि इथून या ओव्हरमध्ये धावा खर्च झालेल्या तब्बल या ओव्हरमध्ये 26 धावांचा खर्च या ओव्हरमध्ये आलेला आहे. 36 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आहेत. आता शेवटचं षटक मार्गस्थ होईल. खूप चांगले षटक राहिलं होतं पहिलं षटक. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा एक मोठ्या धावा आल्या 36 धावा. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती पुणेतला आमंत्रित केलंय. मिस पुणे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल पुढप्याचा चेंडू ओळखलं परंतु व्हॉलीबॉल खेळला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या मैदानात व्हॉलीबॉलचा खेळ. चेंडू जेल आपल्या हातामध्ये येते परंतु जेल सोडलं जात आहे आणि चेंडूला मात्र फेकलं जात आहे सीमा पार. षटकार. बाद इथून जेल कॅरी करणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच एक समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस. आपण जितके कॅच पकडणार तितकं मॅचमध्ये आपली पकड तेवढीच राहणार. कॅच सोडला आणि हे मॅचचं समीकरण आहे. जितकं कॅच सोडणार समोरच्या फलंदाजाला संधी देणार समोरचा फलंदाज तेवढाच मोठा लाभ घेणार आणि हे ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जेल सोडला त्यानंतर षटकार आला. 6 धावा. धन्यवाद. आता इथून थँक्यू सो मच. धन्यवाद. इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती 45 धावा 45 रन. वैयक्तिक 45 आणि इथून पुन्हा जेल सोडलेला आहे. अनिकेत यांच्याकडनं जेल सोडलाय. 2 धावा. खराब क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यामध्ये वेळी संघ एक चांगल्या धावसंख्येकडे. टीमचे 50 धावा आणि वैयक्तिक 47. सौरभ 47 धावेवरती. आजच्या दिवसातील तिसरी 50 धावा होतील का? आणि इथून फटका फसलाय. इथून जेल पकडू शकत नाहीयेत. तुमचे 50 झाले वैयक्तिक. संघाचे 50 धावा झाले होते वैयक्तिक सांगतोय आणि आता 49 धाव्यावरती खेळतोय वैयक्तिक आणि संघाची धावा 52 आहेत. ओके संघाचे 52 झाल्यात आणि वैयक्तिक 49 आहेत. अहो षटकार आणि 50 धावा. तिसरी 50 धावा या स्पर्धेतील आणि या संघातील दुसरी 50 धावा बनवतोय. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी 50-50 धावा बनवल्यात या स्पर्धेमध्ये. इथून पाहिलं तर बॅटची कडा आणि जेल कॅरी झाला आणि इथून फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन आणि इनिंग समाप्त होतोय. 3 ओव्हरचा खेळ होता. ओव्हर संपली मित्रा. ओव्हर संपली. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे तब्बल 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट असेल. त्याच्यामध्ये 55 धावांचा खेळ मात्र राहिला फलंदाज सौरभच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सौरभसाठी.
मध्ये यायचं आपण आणि आपण टॉस करतोय. हॅलो, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. मिलिंदजी लोखंडे सरांच्या शुभात आणि इथून तर जाऊया आपण टॉस करतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला दापोली संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यजमान संघ आहे रमाईनगर आणि टॉस केला जातोय. छाप असं कॉलिंग केलं आणि इथून रमाईनगर संघ टॉस विन झालाय. सर आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचं आहे. तर रमाईनगर संघ आपण टॉस विन झालाय, टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? आता तर आम्ही तुम्हाला 2 मिनिटात कळवतो. काय आमचं डिस्कशन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला 1 मिनिटामध्ये आमचा निर्णय कळवू. तर नक्कीच मागच्या मॅचचा खूप चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिला. या मॅचमध्ये काय परफॉर्मन्स असेल? या मॅचमध्ये पण परत आम्ही 60+3 ओव्हरमध्ये काढायचा प्रयत्न करू आणि आता होम ग्राउंड असल्यामुळे एक्सपिरियन्स असल्यामुळे ते आता डिपेंड ऑन पिच आणि आता 3 ओव्हरमध्ये फक्त हाणामारीचा गेम आहे म्हणून आता तर सांगू नाही शकत. 1 ओव्हरनंतर सांगू शकतो आम्ही. परंतु एक गोष्ट नक्कीच विचारेन, मागच्या मॅचमध्ये आपण परफॉर्मन्स बॅटिंगनं खूप चांगला केलाय, गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली होती, परंतु क्षेत्ररक्षक वर्गाचा साथ जो हवा होता तो मिळाला नव्हता. या मॅचमध्ये आपल्या प्लेयरांना काय सांगेल की क्षेत्ररक्षणासाठी जे खराब क्षेत्ररक्षण राहिलं होतं त्यासाठी बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी आपल्या क्षेत्ररक्षकांना काय सांगेल? नाही, ती आमची चर्चा झाली आहे, पण आता स्वतःहून फिल्डर्स बोलत आहेत की आम्ही स्वतःचा 100% द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असेल या मॅचसाठी. दापोली संघ आपण खूप चांगला परफॉर्मन्स केला मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये सुद्धा टॉस लॉस झालाय. जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असती. बॅटिंगच घेतली असती, म्हणजे मनाप्रमाणे झालाय. तर इथून बॅटिंग करताना किती धावांपर्यंत पोहोचणार? कधी 70 धावापर्यंत 80. तर नक्कीच खूप सारे शुभेच्छा असेल. जास्त वेळ घेणार नाही, इनेक्शन मॅच चालू आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. जेल सोडला जातोय आणि इथून तर नक्कीच सचिनजी मधुकर जाधव आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा वेलकम, हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी त्यांचं बहुमूल्य सहकार्य राहिलं आहे. आपण बायसायकल पाहतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ दी सिरीज जी आम्हाला दिली गेली आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. जाऊया इथून कार्पेटला रोल करतोय चेंडू. इथून क्षेत्ररक्षक पोहोचलाय, डीपमधनं येतोय, डीप मिड विकेटच्या रिझर्वमधनं सर्वेशने खूप चांगली शतक हाताळलंय. कारण की या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ सर्वेशने कंप्लीट केलाय. 3 बॉलमध्ये सर्वेशने खर्च केल्या धावा 4. येणाऱ्या 3 बॉलमध्ये इथून सनीला मात्र मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की मोठ्या धावसंख्येच्या वाटचाल करायचा आहे. पाहूया पुढचा चेंडू सर्वेशकडनं. इथून पंचांकडे लाऊड अपील राहिले. पंच सांगतो यष्टांपासून खूप लांब आहे चेंडू. हा चेंडू मात्र जाईल डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असेल. तर रमाईनगर असंघाचे खेळाडू आहेत, त्याने आपल्या समोरच्या कक्षाच्या समोर यायचं आहे. पाहूया इथून 5वा चेंडू आपल्या षटकातील. ओहो, चेंडूमध्ये बदल घडवलं होतं, पोटं फिरवली होती चेंडूवरती इथून सर्वेशनं आणि इथून फटका फसला गेला. बॅटची हलकीशी एज आली, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला आणि खेळ खल्लास झाला. फलंदाज सण यांचा विकेट डाऊन. हॅलो 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 चेक. थँक्यू सो मच. जावे इथून
शेवटचा बॉल बाकी असेल. अनिकेत दिवे आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमधनं मागच्या मॅच मध्ये 4 चेंडू 4 चौकारांची आतिषबाजी झाली होती. शेवटच्या षटकामध्ये तीच फटकेबाजी या मॅच मध्ये सुद्धा करावी लागेल, कारण की संघाला आवश्यकता आहे. ओहो, चांगला चेंडू सरप्राईज केलाय. चेंडू सुटला गेला शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षकाकडनं. एक झालाय, दुसरीचा प्रयत्न आणि अनिकेत दिवे इथून धावचीच्या स्वरूपात बाद होतील. विकेट डाऊन. ओव्हर झाली आहे आणि 1+ विकेट झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती ज्यांच्या बॅटमधनं 50 धावा आल्या. सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया पहिलाच बॉल. फुलटॉस चेंडू होता, फटका तेवढा चांगला नाही आहे. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न असेल का, तर प्रयत्न केला, डायरेक्ट हिट होणार नाही आहे. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केला. तिसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा. दोन धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 7 धावा, 7 ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती. तर रमाईनगरचे सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण सर्व इथे यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे. पाहूया, फुलटॉस चेंडू आहे, फटका खेळता येत नाहीये, जमत नाहीये, नीटचं बॅट वरती घेता येत नाहीये आणि इथून सिंगल अँड सिंगल पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथून रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती, परंतु इथून हा चेंडू जर आपण पाहिलं तर हा चेंडू जातोय डॉट बॉल. तरी असं रमाईनगर संघाने प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे. दापोली संघाला मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाचं आमंत्रित केलं आहे. इथून सिंगल धाव कंप्लीट होते. जवळ दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय आणि विनंती असेल बॅटरला, विकेटवरनं धावू नका, विकेटच्या बाहेरून धावा आणि पंच लक्ष द्या. ओहो, उडवलंय आता मात्र मिडल ऑफ द बॅट षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा शफल झाले होते. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पुन्हा एकदा राहिलं होतं. सर्वेश चेंडूच्या खाली येतोय. सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 16 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा ओव्हर झाले. डॉट आलेला का? यस, ओके, धन्यवाद. एक डॉट चेंडू आला होता.
जाऊया इथून 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 16 धावा स्कोर कार्ड वरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदर्श. पहिलाच बॉल आदर्शनं मात्र दांडी गुल केली आहे फलंदाजाची. विकेट डाऊन. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि इथून नवीन फलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. संकेतनं मात्र फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. एकच धाव मिळेल. इथून चेंडू खराब पाहायला मिळतोय आणि इथून हा वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावा. पाहूया इथून हलक्या हाताने मात्र कट केलाय. चेंडूला दिशा दाखवली आहे. सिंगल कंप्लीट झालाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 नंबर बरं होईल. 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू. जावे इथून अभिनव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काही शंका मात्र बाकी आहेत या मॅच मधील. फटका चांगला खेळला जातोय. इथून पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू खाली. सिंगल धाव आणि इथून शेवटचा बॉल बाकी आहे आणि इथून दोन्ही संघ तयार राहायचा. चांगला फटका. उंच भरारी षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार येतो आणि मॅच इथून वेडे संघ जिंकतोय. अभिनंदन असेल.